नमस्कार. आपण पाहत आहात संघर्ष सह्याद्री न्यूज. शेंदुरजणे मॅप्रो कंपनी विरोधातील ग्रामस्थांचा लढा निर्णायक वळणावर पोहोचत आहे. मॅप्रो कंपनीतून मोठ्या प्रमाणावर जल आणि भूप्रदूषण होत असल्याचा आरोप शेंदुरजणे ग्रामस्थ गेली अनेक वर्षापासून करत आहेत. कंपनी आलेला टाकाऊ माल कंपनीच्या परिसरातच खड्डे काढून त्याच्यामध्ये गाडून त्यामुळं त्या निघणाऱ्या केमिकलमुळे परिसरातील जमीन नापीक असल्याचा धोका शेंदुरजणे ग्रामस्थ वारंवार व्यक्त करत आहेत. असे असतानाही संबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच शासन स्तरावर या घटनेची कोणतीही दखल न घेता ग्रामस्थांना न्याय मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी कंपनीविरोधात आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी शेंदुरजणे गावातील सर्व पीडित ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदन त्यांनी नुकतेच जिल्हा पोलीस प्रमुख सातारा, जिल्हाधिकारी सातारा, प्रदूषण नियंत्रण महामंडळ सातारा तसेच इतर सर्व वरिष्ठ कार्यालयांना दिले असून त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. साहेबांच्या इथे पत्र दिलेलं आहे. 15/8/2026 15 ऑगस्टला आम्ही सर्व तेथील शेतकरी आत्मदहन करण्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन देण्यामागचं कारण गेली 15 वर्षे कंपनी रस्त्यामध्ये, ओढ्यामध्ये आणि जमिनीमध्ये खराब पाणी सोडते. त्याचे पुरावे सगळे आमच्याकडे आहेत. त्याच्यावर आजपर्यंत प्रशासकीय यंत्रणेने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे काल मंत्रालयामध्ये संपूर्ण कागदपत्र आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. 15/8ला आम्ही आत्मदहन सर्व शेतकरी करणार आहे. म्हणून 4 ते 5 दिवसामध्ये कंपनीने सर्व तक्रारीचे निवारण करावे, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी शेंदुरजणचे 15/8/26 15 ऑगस्टला कलेक्टर ऑफिसच्या समोर आत्मदहन करणार आहे. तुमच्या आंदोलनामागे नक्की कारण काय? नक्की कारण कंपनीवर तुमचा मुख्य आरोप काय? मुख्य आरोप म्हणजे आमच्या जमिनी खराब झालेल्या आहेत. पाणी स्तोत्र संपूर्ण जमिनीचं खराब झालं आहे. KVK 12चा रिपोर्ट आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जमिनी खराब झालेल्या आहेत, पाणी खराब आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी पिऊ शकत नाही आणि जमिनी